समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळांवरील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या 16 शिक्षकांना सन 2024 या वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे। यात 14 प्राथमिक तर 2 माध्यमिक शालेय शिक्षकांना आज शुक्रवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तसेच निवड समितीच्या अध्यक्ष मुक्ता कोकडे यांच्या हस्ते आदर्श शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला। हा सत्कार अर्चना सुरेंद्र घोडमारे जिल्हा जोरदार टाळ्याने आपण पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करूया। या भाषा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। उपक्रमशील शिक्षिका अर्चना सुरेंद्र घोडमारे यांच्यानंतर या ठिकाणी निमंत्रित करतो आहे पंचायत समिती नरखेड प्रकाश रामचंद्र केने। प्रकाश रामचंद्र केने जिल्हा परिषद उपप्रमुखा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करूया। जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024-25च्या निमित्ताने त्यांचा हा सन्मान महत्वाचा ठरतो। उत्कृष्ट ठरतोय त्यांनी केलेल्या अलौकिक कामगिरीसाठी त्यांचा हा सन्मान महत्वाचा ठरतोय। सन 2024-25चा हा सन्मान नक्कीच हृदयस्पर्शी आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचा हा क्षण आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया, अभिनंदन करूया। इनोव्हेटर्स मध्ये उत्कृष्ट कार्य आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये द्वितीय पुरस्कार प्राप्त आहे त्यांच्या शाळेला। प्लास्टिक मुक्ती अभियानामध्ये म्हणजे खूपच सहभागी असतात। विभागात प्रथम गाडगे बाबा स्वच्छता उत्कृष्ट शिक्षक यांचा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। अभिनंदन सर। त्यानंतर निमंत्रित करतो आहे पंचायत समिती काटोल विजय शंकरराव धोबळ पुढाकार घेऊन मदत हे करत असतात। सहपरिवार यांचा सत्कार इथे सुरू आहे। अतिशय उत्कृष्ट असं कार्य आहे, त्यांच्यासाठी टाळ्या बजावते। विजय यांची आई या ठिकाणी मेरे चलते फिरते आंखों में शेषराव आडे यांचा सत्कार मान्यवरांनी या ठिकाणी करावा। सन्मान चिन्ह, स्मृती चिन्ह, शॉल, श्रीफळ असं या सत्काराचं स्वरूप आहे। आदरणीय श्री आडे सर अत्यंत उत्कृष्ट यांचं कार्य आहे। क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकासाठी अगदी धडाडीने ते कार्यरत असतात। त्यांच्या शाळेचा रेकॉर्ड आहे। नेहमीच विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्स मध्ये त्यांचा क्रमांक असतो। उत्कृष्ट कार्य आहे सर, अभिनंदन आपलं। यानंतर निमंत्रित करतो आहे पंचायत समिती कुर्डीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। यानंतर निमंत्रित करतो आहे पंचायत समिती कुर्डीचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमगावचे शिक्षक चंद्रशेखर मधुकर दलाल यांचा सन्मान जिल्हा शिक्षक पुरस्कार 2024-25 या ठिकाणी होणार आहे। मान्यवरांना विनंती करतो की आपण हा सन्मान या ठिकाणी